नमस्कार सेवक मित्रांनो, आपल्या या मार्गात बऱ्याच दुकानदारी संस्था खुलल्या आणि खुलत आहेत. पण मला असं वाटते की आताच्या परिस्थितीत मंडळातून निघून दुसरी संस्था बनू शकत नाही. इतर दुसऱ्या संस्थेमधून संस्था बनतीलच, पण मंडळातून निघून दुसरी संस्था बनणे मुश्किल आहे. कारण आज सत्य सेवकांपुढे पोहोचत आहे. त्यांना मंडळ म्हणजे काय, मंडळाचा महत्त्व, मंडळाचे कार्य आणि बाबांनी मंडळाद्वारे प्रत्येक सेवकाला मिळवून दिलेला अधिकार हे सेवकांना समजत आहे. म्हणून सेवक मंडळाशी जुळत आहे आणि बरेच इतर संस्थेचे सेवक मंडळाशी जुळत आहेत. ह्या गोष्टी तुम्ही सुद्धा अनुभवत असाल. सेवक मित्रांनो, माझा अनुभव आहे की मागच्या 7-8 वर्षापासून सेवकांना खऱ्या अर्थाने मंडळाचा महत्त्व समजू लागला. कारण जे लोक आज मंडळ करतात ते सुद्धा पहिले मानासन्मानासाठी इकडे तिकडे फिरत होते. बरेच मार्गदर्शक सेवक तेव्हा मंडळाला हानी पोहोचवणारे कार्य करत होते आणि त्याचबरोबर आम्ही सुद्धा पहिले सर्व एकच समजत होतो. जे लोक मंडळाच्या विरोधात कार्य करीत होते, अंधश्रद्धेला बळावा देत होते, बाबांच्या आदेशाच्या विरुद्ध कार्य करत होते, त्या लोकांना आम्ही सहकार्य करत होतो आणि या मार्गाचे तुकडे करण्यामागे मंडळच दोषी आहे, मंडळच विरोध करते असे समजत होतो. आम्हीच नाही तर तुमच्यापैकी बरेच सेवक आणि कदाचित तुम्ही सुद्धा असेच समजत असाल. आम्ही आमच्या डोळ्याने पाहिले की पहिले मंडळांतर्गत मार्गदर्शक मी सांगीन तोच बरोबर आहे, आम्ही असेच करत आलो, तो का सांगते मंडळ असे म्हणत होते आणि मंडळाला काहीच महत्त्व देत नव्हते. पण मंडळाने बरीच सुधारणा करून नियमांना स्ट्रिक्ट करण्यात आला. प्रत्येकाला नियमाचा पालन करावाच लागेल असे मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन होऊ लागले. सेवकांना मंडळाचा महत्त्व समजू लागला आणि तेव्हापासून मार्गदर्शक आणि सेवक सीध्या रस्त्यावर येऊ लागले आणि आज तेच लोक मंडळाचा महत्त्व सांगतात. आज सेवक मंडळाप्रती जागत आहे, नियमाकडे लक्ष देत आहे. जर मार्गदर्शक चुकीचा सांगत असेल तर मार्गदर्शकांना सुद्धा तो सेवक समजावून सांगत आहे. असा वैचारिक विकास होत आहे. म्हणून मला असं वाटते की या मार्गात ज्या काही संस्था बनतील त्या मंडळातून निघून बनणार नाही. सेवक मित्रांनो, तुम्ही जर माझे व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला माहीत असेलच की आपल्या या व्हिडिओमध्ये काय असते ते. आपल्या चॅनलचा उद्देशच आहे की सेवकांना अभ्यास आणि विचार करायला लावणे. त्यामुळे ते सेवक सत्य काय आहे ते ओळखतील आणि सत्याच्याच मागे उभे राहून सत्याचाच प्रचार करतील. सेवकांना मानवधर्माची शिकवण, या मार्गाचा इतिहास, बाबाचे आदेश, मंडळाचे महत्त्व आणि कार्य आणि बाबांनी प्रत्येक सेवकाला मंडळाद्वारे मिळवून दिलेले अधिकार याविषयी सेवकांना जागवणे, त्यांना माझ्या अभ्यासानुसार, माझ्या अल्पशा बुद्धीनुसार माहिती देणे हा या चॅनलचा उद्देश आहे. आणि आज मला वाटते की माझे व्हिडिओ बनवणे सार्थक आहे आणि ज्या उद्देशाने मी व्हिडिओ बनवत आहे ते पूर्ण होत आहे. कारण बरेच सेवक माझ्याशी कॉन्टॅक्ट करतात, मला फोन करतात, भेटतात आणि सांगतात की मला तुमच्या व्हिडिओमुळे खूप काही माहिती मिळाली, खूप काही शिकायला मिळाला आणि या व्हिडिओमुळे आम्ही जागलो, म्हणजे बऱ्याच गोष्टी समजू लागल्या असे शब्द ते वापरतात. तर मनाला एक वेगळाच आनंद वाटतो. या व्हिडिओंमुळे मलाही बरेच ध्येयवादी सेवक मित्र भेटले, त्यांच्याकडून सुद्धा मलाही खूप काही शिकायला मिळत आहे आणि तुमच्यासारख्या ध्येयवादी सेवक मित्रांची आपली कम्युनिटी बनली आहे, जे आपले नेहमी व्हिडिओ पाहत असतात. म्हणून या व्हिडिओद्वारे मी सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो, सर्वांचे आभार मानतो. सेवक मित्रांनो, आता मंडळाद्वारे बरेच सेवक संमेलन घेण्यात येते. एका दिवशी 2, 3, 4 असे संमेलन देण्यात आले आणि बरेच सेवक संमेलन यूट्यूबवर लाईव्ह दाखवण्यात आले. यामुळे सेवकांना मंडळाचा महत्त्व, मंडळाचे कार्य समजू लागले आणि इतर संस्थेचे सेवक मंडळाशी जुळत आहेत. म्हणून मला वाटते की आता मंडळातून निघून दुसरी संस्था बनणे मुश्किल आहे. याआधी ज्या काही संस्था बनल्या त्या मंडळातून निघूनच बनल्या. महान त्यागी बाबा जुमदेवजी असताना सुद्धा स्वतःचा शहाणपणा दाखवणारे सेवक होते. त्यांनी बाबांसमोर शहाणपणा दाखविला, बाबांनी त्यांना हकलून दिला. पण असेही सेवक होते जे बाबांसमोर आलेच नाही. जे सेवक स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी सेवकात मतभेद निर्माण करत होते, सेवकांची एकता भंग करत होते, अशा सेवकांना समोर आणण्याकरिता बाबांच्या आदेशाप्रमाणे मंडळांनी 1/2/1995 पत्र जाहीर केला. त्या पत्रात असा लिहिला होता की तीळ संक्रांतीच्या कार्यक्रमाप्रसंगी शनिवार दिनांक 14 जानेवारी 1995 महान त्यागी बाबा जुमदेवजींच्या आदेशाप्रमाणे दिनांक 21 फेब्रुवारी 1995 पासून दिनांक 24 मार्च 1995 पर्यंत 42 दिवस प्रत्येक कुटुंबातील जबाबदार सेवकांनी आपल्या निवासस्थानी दिवसातून एक वेळा ठरलेल्या वेळी सकाळी सूर्योदयाच्या अगोदर नियमितपणे साधे कार्य करावे. कसल्याही प्रकारचे बंधन राहणार नाही.
शुक्रवार दिनांक 24 मार्च 1995ला सकाळी समाप्ती करावी. पहिले दररोजची विनंती करून नंतर खालीलप्रमाणे विनंती करावी. विनंती अशी आहे की पहिले प्रणाम. भगवान बाबा हनुमानजी आणि महान त्यागी बाबा जुमदेवजी यांना आम्ही अशी विनंती करतो की सेवकांची एकता भंग करणारे, मानव धर्माच्या कार्यास अडथळा निर्माण करणारे, सेवकात अस्थिरता माजिवणारे तसेच स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी सेवकात मतभेद निर्माण करणाऱ्या सेवकांना सर्व सेवकांसमोर उघडकीस आणावे. सेवकामध्ये एकता निर्माण करण्याच्या कार्यास आम्हा सर्व सेवकास सद्बुद्धी द्यावी व सहकार्य करावे, अशी भगवान बाबा हनुमानजी व महान त्यागी बाबा जुमदेवजी आपल्या चरणी विनंती करतो. नंतर जयघोष, नंतर कार्य करण्याबाबतच्या सूचना होत्या. आता विचार करा की त्यावेळेस मंडळाला पत्र काढून 42 दिवसाचे कार्य द्यावे लागले. म्हणजे ही समस्या साधारण नव्हती. तेव्हाही स्वतःचा शहाणपणा दाखवणारे दीडशहाणे सेवक होतेच, ज्यांनी बाबा असताना बाबांसमोर शहाणपणा दाखवला नाही. नंतर 3 ऑक्टोबर 1996ला बाबा आपल्याला शरीर रूपाने सोडून गेले. त्यानंतर बाबाच्याच नावावर स्वतःचे धंदे सुरू केले. संघटना संस्था बनायला सुरुवात झाली आणि तेव्हापासून या मार्गाचे तुकडे होऊ लागले. ज्यांनी सेवकांची एकता भंग केली, या मार्गाचे तुकडे केले, बाबांनी स्थापन केलेल्या मंडळाच्या विरोधात दुसऱ्या संस्था खोलल्या, तेच लोक आज एकतेच्या गोष्टी करतात आणि मंडळच दोषी आहे असे भ्रम सेवकात पसरवत आहेत. म्हणून सेवकांनी भ्रमात फसू नये, अंधविश्वासात राहू नये. जागा सत्य काय आहे ते ओळखा, सत्याच्याच मागे उभे राहा आणि बाबांनी स्थापन केलेल्या मंडळाशी जुळा, अधिकाराशी जुळा. आणि हे कार्य होत आहे असे दिसत आहे. सेवक मंडळाप्रती जागत आहे. म्हणून मला असं वाटते की आता मंडळातून निघून दुसरी संस्था बनणे मुश्किल आहे. एवढेच बोलतो. सर्वांना माझा नमस्कार.